लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नाही, आज खरं म्हणजे अर्थसंकल्प जो आहे, आमचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केलाय, तो सर्वसमावेशक आहे। आम्ही सर्वसामान्यांचं सरकार जेव्हा म्हणतो तेव्हा शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, युवा, ज्येष्ठ, वारकरी सगळे त्याच्यामध्ये आले। आणि आज या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य जे आहे, हे वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, अतिशय महत्वाची योजना। डायरेक्ट आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये महिन्याला, 1500 रुपये महिन्याला थेट जमा होणार। त्याचबरोबर महिलांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा असतो जेवण बनवायला गॅस। आता त्याच्यामध्ये 3 सिलेंडर वर्षाला, म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही केली। 3 सिलेंडर ते मोफत आम्ही देणार। त्याच्यामुळे विरोधक गॅसवर आलेले आहेत। आणि तिसरी आमची जी योजना आहे युवकांसाठी, जे मगाशी इथे सांगत होते युवक बेरोजगार आहेत, तुम्हाला मी सांगतो आमचं सरकार आल्यानंतर सरकारी नोकऱ्यांवरचे निर्बंध आम्ही हटवले। जवळपास 1 लाख सरकारी नोकऱ्या आज मुलांना मिळाल्यात। आणि खाजगी कंपन्यांमध्ये स्किल डेव्हलपमेंट, स्टार्टअप आणि इतर माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार योजना याच्या माध्यमातून जवळपास लाखो लोकांना नोकऱ्या मिळाल्या। इथं केसरकर आहेत, जर्मनीमध्ये 4 लाख नोकऱ्यांचा एमओयू साईन झाला आपल्या राज्य सरकारबरोबर। आणि आता जे बेरोजगार आहेत, सुशिक्षित, त्यांना आम्ही 10,000 रुपये अप्रेंटिसशिप देणार आहोत। हा देखील ऐतिहासिक निर्णय पहिल्यांदा राज्यात होतोय। त्यामुळे बेरोजगार, सुशिक्षित बेरोजगार जे आहेत त्यांना अप्रेंटिसशिप मिळेल, त्यांना नंतर ट्रेंड होऊन नोकऱ्या मिळतील। आणि जे अगोदर सांगत होते लाडली काय बहिणा काहीतरी, नाही लाडका भाऊ योजना तर आम्ही केली ना, 10,000 रुपये देतोय। पण त्यांनी तर 2.5 वर्ष लाडका बेटा योजना राबवली, त्याचं काय? आणि म्हणून बरोबर आहे ना, लाडका भाऊ पण आम्ही घेतला, 10,000 रुपये देतोय। आणि दुसरं, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आम्ही राबवल्या, त्याच्यात मी जात नाही। पण सगळ्यात महत्वाची म्हणजे शेती पंपावर शेती करणारा शेतकरी, मुख्यमंत्री बळीराजा शेती पंप वीज सवलत योजना आम्ही सुरू केली। त्याच्यामध्ये 7.5 HP पर्यंत वापराला वीज बिल माफ, या राज्यातल्या सर्व मुलींचं शिक्षण मोफत, या अशा योजना आज प्रामुख्याने आज आम्ही राबवल्यात आणि निर्णय घेतलाय। आणि मी एवढंच सांगतो की अजितदादांचा अर्थसंकल्प आहे आणि दादा हे वादा को पक्का आहे, मी वरती म्हणालो। त्यामुळे हे सरकार दिलेला शब्द पाळणार आहे। आतापर्यंत हे सरकार जे जे बोललं ते पूर्ण केलेलं आहे। त्यामुळे आम्ही पूर्णपणे अर्थसंकल्पात याची पूर्ण तरतूद करून, पैशाची तरतूद करून ह्या सर्व योजना केलेल्या आहेत। या योजना पूर्णपणे राबवल्या जातील। 5 रुपये दुधाला देखील आम्ही वाढ केलेली आहे। सोयाबीन आणि कापसाला 4,500 कोटीची तरतूद केलेली आहे। आचारसंहितेमुळे ते थांबलं होतं, त्याचंही वाटप होईल। आणि शेतकऱ्यांना काय दिलं म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की गेल्या 2 वर्षात आम्ही सर्व नियम निकष बदलले। एनडीआरएफच्या दुप्पट केलं, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले। सततच्या पावसाचं नुकसान आम्ही दिलं, 15,000 कोटी रुपये शेतकऱ्यांनी दिलं।
आणि 6,000 रुपये प्रधानमंत्री, 6,000 रुपये सरकारचे, असे 12,000 रुपये, पीक विमा योजना 1 रुपयात, असे 45,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना देणारं हे आमचं सरकार आहे. हिशोब त्यांनी पाहिजे तर घ्यावा आणि टॅली करावा. फक्त मी तुम्हाला एवढंच सांगतो, जे काय बोलतात खोटून बोला, खोटं बोला पण रेटून बोला. तुम्ही थोडा आम्हाला पण विचारत जा, बाबा सरकारने काय केलेलं आहे. आता खत आणि बियाणावर म्हणतात जीएसटी आहे, आता त्याच्यावर जीएसटी नाहीच आहे खतावर. आणि त्यामुळे जे खोटं बोलतात पण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून ते लगेच दाखवता आणि खोटं नरेटिव्ह सेट करून ज्यांनी लोकसभेमध्ये काही मतं मिळवली, आता जनता फसणार नाही. आमचा अर्थसंकल्प बघून त्यांचे चेहरे पांढरे पटाक पडले होते, चेहरे उतरले होते, मोठ्या जोशामध्ये आले होते. आता लोकसभा आम्ही जिंकली. अरे विधानसभेमध्ये आज 2 वर्ष जे आम्ही काम केलेलं आहे सरकारने, त्याची पोचपावती लोक देतील. काय म्हणाले ते, चादर लोकसभा में चादर फटी क्या. अरे बाबा ऐका, हा ऐका, अरे 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 बाबा ऐका. औरंगजेब आणि याकूब मेमन यांना मनाने ज्यांनी फादर मानलंय त्यांना चादरीशिवाय काय दुसरं दिसणार. आणि तुम्हाला मी सांगतो की लोकसभेमध्ये काय मिळवलंय त्यांनी. अरे जंग पछाडले मोदीजींना हटवायला. मोदीजी तर प्रधानमंत्री झाले आणि तुम्ही 40-50 वरून 99 वर पोचले. म्हणजे तुम्ही पेढे कसले वाटताय येड्यासारखे. म्हणजे तुम्ही हरले म्हणून पेढे वाटताय का एवढ्या वर्षांनी विरोधी पक्षनेतापद मिळालं म्हणून पेढे वाटताय. हसायचं का रडायचं हे समजत नाही आम्हाला. आपको 1 मिनट आज का जो अर्थसंकल्प अर्थ मंत्री और उप मुख्यमंत्री मेरे सहयोगी अजीत दादा पवार जी ने जो सादर किया है, उनका मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूं. यह अर्थसंकल्प जो है सर्व समावेशक है. महिला, युवा, किसान, ज्येष्ठ, वारकरी, सभी लोगों को आगे बढ़ाने वाला, उनकी उन्नति, उनकी प्रगति करने वाला, उनको न्याय दिलाने वाला यह अर्थसंकल्प साबित हुआ है. और इसलिए मुख्यमंत्री माझी लाड़की बहन योजना 1,500 रुपया डायरेक्ट डीबीटी वो हमारे बहन के खाते में जाएगा. 3 गैस सिलेंडर, चिंता रहती है ना बहन को, गैस सिलेंडर खत्म हो गया, बढ़ गया. 3 सिलेंडर राज्य सरकार मुफ्त में देगी. और ये सिलेंडर देने की वजह से विपक्ष भी गैस पर आ चुका है और ये भी हमने शुरू कर दी. दूसरी अन्नपूर्णा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. तीसरी योजना जो है मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना. वो कह रहे थे बेरोजगार युवाओं का क्या, उसका भी ख्याल सरकार ने रखा है. 10,000 रुपया अप्रेंटिसशिप उनको मिलेगा. 10 लाख युवक जो देश राज्य में है उनको इसका फायदा होगा और उनको काम मिलेगा. वो ट्रेंड होंगे, वहाँ नौकरी मिलेगी. और नौकरी देने के लिए हमारी सरकार सरकारी नौकरियां भी और प्राइवेट नौकरियां भी जितनी ज्यादा मिले उतनी कोशिश हमारी सरकार कर रही है. चौथी बात, जो किसान जो कृषि पंप से खेती करता है उसको भी बिजली मुफ्त में देने का निर्णय लिया है. 50 लाख किसानों को इसका फायदा होगा. और जो हमारी बेटियां हैं उनके लिए भी मुफ्त में शिक्षण एजुकेशन देने का निर्णय हमारी सरकार ने लिया है. ऐसे कई महत्वपूर्ण निर्णय सरकार ने लिए हैं और इसीलिए मैं इतना ही कहूंगा, ये सर्व समावेशक ये हमारा अर्थसंकल्प है. कुछ लोग कहते हैं ये चुनावी जुमला है, लेकिन ये चुनावी जुमला नहीं है. ये कोई कहते गाजर है तो बोले ये महाराष्ट्र विकास का गजर है. ये निश्चय और निर्धार का अर्थसंकल्प है. इतना ही मैं कहूंगा.
चादर क्या बोले, चादर तो उनकी फट गई। अरे प्रधानमंत्री बन नहीं पाए, विपक्ष के नेता बन गए, इसलिए पेड़े बांट रहे हैं। हंसना क्या रोना। चद्दर के बारे में मैं इतना ही कहूंगा, मैंने अभी मराठी में कहा है, जो औरंगजेब और क्या नाम उसका याकूब मेमन को दिल से फादर मानते हैं, उनको चादर दिखेगी नहीं तो और क्या दिखेगी। और इसलिए चादर हमारी नहीं, चादर उनकी फटी है। और प्रधानमंत्री मोदी जी बन गए हैं, वो कुर्सी पे बैठ गए, अभी उनकी खुशी में पेड़ा बांट रहे, क्या इनके हारने की खुशी में पेड़ा बांट रहे? ये जरा आप ही उनको पूछो। दुधाच्या पावडर संदर्भामध्ये आयात केलेली आहे, या दुधाच्या पावडर संदर्भामध्ये लाडका बेटा, वो लाडला बेटा जो नहीं, बेटा नहीं भाऊ, वो उसका भी, उसके लिए भी हमने 10,000 रुपए अप्रेंटिसशिप दिया है। अभी हमने तो उनका भी ख्याल किया है, लेकिन 2.5 साल तो क्या कहते हैं, लाडला बेटा योजना चालू थी, वो चाहिए ना आपको। हाँ तो बस ठीक है। मैं दुधाच्या पावडर संदर्भामध्ये आयात संदर्भात नाही, याच्यामध्ये दुधावर देखील 5 रुपये आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यावर आमचे अर्थमंत्री बोलतील आणि तुम्हाला एवढंच सांगतो, एक मिनिट याच्यामध्ये जे विरोधी पक्ष खोटं नरेटिव्ह सेट करतायत की राज्य 6व्या नंबरला गेलं, हे चूक आहे। राज्य 2017 पासून 6 क्रमांकावर होतं। याचं कारण तुम्हाला सांगतो, हे पॉप्युलेशनवर डिपेंड असतं। पॉप्युलेशन, लोकसंख्या आपली जास्त आहे इतर राज्यापेक्षा। आज आपला जो 14% आपलं एकूण उत्पन्न देशाच्या उत्पन्नाच्या 14% आहे आणि तामिळनाडू पहिल्या नंबरला असताना 8% आहे। त्यामुळे त्याच्यावर देखील आपण खोट्या नरेटिव्हवर विश्वास ठेवू नका। परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिला आहे, जीडीपी मध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरला आहे, गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरला आहे। आणि त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो, आम्ही जे केलेला आहे निर्णय, जो घेतला आहे, हा निर्णय आमची काय म्हणतो त्याला अंतरून पाहून आम्ही पाय पसरलेले आहेत। सर्व योजना जे त्यांना वाटतायत की या योजना कशा पूर्ण होतील, तर आम्ही दिलेला शब्द तंतोतंत पाळणार आणि योजना आमच्या 1 जुलैपासून लागू होणार। त्याचा फायदा थेट लोकांना मिळणार, त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार। उद्धव ठाकरे म्हणतात की मोदींकडून निधी आणणार आहेत, उद्धव ठाकरे म्हणतात मोदींकडून निधी आणणार आहेत। अरे बाबा, तुम्हाला सांगतो, आपली राज्याची आर्थिक परिस्थिती पाहून एकूण राज्याच्या जे आपलं आर्थिक जे स्थूल उत्पन्न आहे त्याच्या 25% आपण कर्ज घेऊ शकतो। आपण 17.8 वर आहोत। नाही, आता तुम्ही अजितदादांना बोलू नका। योजना कोणाच्या आहेत? सगळ्या आपल्या महायुतीच्या योजना आहेत। महायुतीच्या योजना कोणासाठी आहेत? या एकनाथ शिंदेच्या एकट्याच्या योजना नाही आहेत, या सरकारच्या योजना आणि सर्वसामान्य लोकांसाठी आहेत। आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे आणि एवढ्या योजना आम्ही लोकांसाठी राबवतोय। हा निश्चयाचा अर्थसंकल्प आहे, निर्धाराचा अर्थसंकल्प आहे। आणि पुन्हा होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनता त्यांनी जे खोटं पसरवून मतं मिळवली त्यांचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही। वारकऱ्यांना पण पहिल्यांदा 20,000 रुपये दिंडीला दिले आम्ही। आज मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन केलं, त्याच्यामध्ये पण पोटदुखी। वारकऱ्याने टाळ वाजवून त्यांना दाखवलं। आता नवीन मित्र मिळाल्यामुळे वारकरी त्यांना नकोसे झाले आणि जे वारकऱ्यांचा अपमान करतात त्यांना वारकरी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात एक अतिशय प्रगतिशील, सर्वसमावेशक, सर्वजन हिताय सर्वजन सुखाय
अशा प्रकारचा अर्थसंकल्प हा त्यांनी सादर केला आहे आणि विशेषतः शेतकरी, महिला, युवा, मागासवर्गीय अशा सगळ्या घटकांना समर्पित अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे। उद्धवजी म्हणाले हा थापांचा अर्थसंकल्प आहे। हा थापांचा नाही, हा आपल्या मायबापांचा अर्थसंकल्प आहे। कारण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारा, कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला मदत करण्याचा निर्णय घेणारा, महिलांकरता विविध योजना आणणारा, युवांना रोजगार देणारा अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे। आताच विरोधी पक्षाचे लोक या ठिकाणी बोलत होते आणि आम्ही टेलिव्हिजनवर बघत होतो, त्यावेळी त्यांच्या बोलण्यात जोर नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर नूर नव्हता, चेहरे उतरलेले होते आणि केवळ टीका ते करत होते। पण मला असं वाटतं हा अर्थसंकल्प महाराष्ट्रामध्ये एक नवीन इतिहास तयार करणारा आहे आणि म्हणून यावर सविस्तर प्रतिक्रिया माननीय अर्थमंत्री देखील देणार आहेत, माननीय मुख्यमंत्री देखील देणार आहेत। मी केवळ एवढंच सांगतो, या अर्थसंकल्पामध्ये जे जे आम्ही कबूल केलेलं आहे ती प्रत्येक गोष्ट त्या विविक्षित वेळेमध्ये आम्ही पूर्ण करून दाखवू आणि अर्थसंकल्प म्हणजे हा निवडणुकीचा अर्थसंकल्प नाही, तर हा निर्धाराचा अर्थसंकल्प आहे, हे आम्ही निश्चितपणे दाखवू। मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की मी आजचा 10वा अर्थसंकल्प 10व्यांदा ह्या राज्याचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे। तसा दीपकजींनी 7व्यांदा केलेला आहे। त्याच्यामुळं आम्ही काही याच्यामध्ये नवखे नाहीये। अनेक वर्ष राज्यकारभार पाहत असल्यामुळं उद्याच्याला काही निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याच्या करता तेवढी क्षमता आपल्या राज्याच्या मध्ये आहे का, तेवढे फंड्स आपल्याकडे आहे का, त्याच्यामध्ये केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना घालून दिलेले 3% बाहेर जायचं नाही, त्याच्या आतमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बसतात का, ह्या सगळ्याचा विचार करून हा अर्थसंकल्प मी आणि वरच्या सभागृहात दीपकजींनी सादर केलेला आहे। मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, अनेक दिवस आमच्या मनात होतं शेतकऱ्यांना वीज माफी द्यायची। आज गरीब शेतकरी, अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, लहान शेतकरी याला आम्ही 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत, 1 हॉर्सपॉवर पासून 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत विजेच्या बाबतीत माफी दिलेली आहे। यामध्ये आम्ही मुख्यमंत्री माझी बहीण योजना ह्या सगळ्या गोष्टी करताना जिथं आता वीज बिल माफ केलेलं आहे त्याच्यावर त्यांना काही पैसे द्यायचा प्रश्न येत नाही, पण ज्यांना लाभ द्यायचा आहे तो लाभ कुणाच्याही हातामध्ये ते पैसे जाणार नाही, तर त्या लाभार्थीच्या डीबीटीमध्ये अकाउंटला हे पैसे जाणार आहेत। एवढी पारदर्शकता आपण त्याच्यामध्ये ठेवलेली आहे आणि एकंदरीतच लोकांच्या मध्ये वावरत असताना माझा दूध उत्पादक शेतकरी अडचणीत वाटला, त्याला आपण चांगल्या प्रकारची मदत पुन्हा 5 रुपये प्रति लिटर गाईच्या दुधाला, दुसऱ्या कुठल्या दुधाला नाही, गाईच्या दुधाला ही आपण दिलेली आहे। युवा कार्य प्रशिक्षण, बरेच तरुण मुलांना नोकऱ्या मिळत नाही, ते कोर्स करतात किंवा ग्रॅज्युएट होतात, डिप्लोमा होतात, पण त्यांना अनुभव नसतो, तर त्यांना अप्रेंटिसशिप कुठेही करण्याच्या करता राज्य सरकार 10,000 रुपये महिना तिथं देणार आहे आणि एकदा वर्षभर त्यांनी अप्रेंटिसशिप पूर्ण केल्यानंतर त्याला एकतर अनुभव येईल, तो स्वतःच्या पायावर उभा राहील किंवा तो चांगल्या पद्धतीनं त्याला कुठं नोकरी देखील मिळेल। अशा पद्धतीनं दरवर्षी 10 लाख मुलांना ती संधी देण्याचा निर्णय आम्ही आज घेतलाय। त्याच्यामध्ये कापूस सोयाबीनचा आता तुम्हाला माझ्या आधी मान्यवरांनी सांगितलेलं आहे। पिंक रिक्षा ह्या देखील आम्ही
10,000 महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये देण्याच्या बद्दलचा निर्णय घेतलेला आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गरीब कुटुंबातली किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी किंवा त्यांच्या घरातली कुणी भगिनी ही जर शिकायचं म्हटलं तर त्यांना ती फी परवडत नव्हते। आतापर्यंत आम्ही 50% त्यांना फी भरायला मदत करायचो, परंतु शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला तर 100% फी माफ आहे। आणि यांच्या मनामध्ये देखील इकॉनॉमी विकर सेक्शनमध्ये मोडणारा जो समाज आहे त्या सगळ्या समाजातल्या मुलींना वाटायचं की आमचं काय, आम्ही गरिबाच्या पोटी जन्माला आलो म्हणून आम्हाला चांगलं शिक्षण घ्यायचं नाही का। आणि त्याकरता आम्ही त्यांना आता 100% रक्कम देण्याचा निर्णय हा आजच्या अर्थसंकल्पामध्ये घेतलेला आहे। अर्थसंकल्प सादर करत असताना विरोधक वेगवेगळ्या प्रकारची टीका करतील की एवढा निधी कसा आणणार, त्याच्यामध्ये कुठनं पैसे येणार। मित्रांनो, या सगळ्याचा विचार करूनच आम्ही हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे। मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की 2022-23 मध्ये आपलं जीएसटी अधिक व्हॅट अधिक व्यवसाय करायचं उद्दिष्ट 2.25 लाख रुपये होतं। 23-24ला ते 2,05,500 कोटी रुपये झालं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 24-25ला 2,20,000 इथपर्यंत त्या ठिकाणी झालेलं आहे। अशा प्रकारे ती रक्कम वाढते। आताही आपला वाढीचा दर हा जवळपास म्हणजे राज्य सरकारचा आहे वार्षिक वाढीचा दर हा 18.5% आहे आणि केंद्राचा वाढीचा दर हा 11.5% आहे। केंद्राच्या वाढीमध्ये जर देशाचा विचार करता जी काही रक्कम त्यांच्याकडे जमा होती, आता समजा त्यांची 23-24ला 20,16,272 कोटी जमा झाले, त्याच्यामध्ये एकट्या तुमच्या माझ्या महाराष्ट्राचा हिस्सा हा 15.9% म्हणजे थोडं कमी 16% होता। आपण 3,20,000 कोटी रुपये ह्याच्यामध्ये जीएसटी मध्ये आपल्याकडे जमा झाले आणि दरवर्षी आपलं उद्दिष्ट हे जवळपास 50 ते 60,000 कोटीनं वाढतंय। त्याच्यावर हा निधी उभा करत असताना हा फार जीएसटी ही आमची जमेची बाजू आहे, त्याचबरोबर व्हॅट असेल, प्रोफेशनल टॅक्स असेल, त्याच्यामध्ये व्यवसाय कर असेल, ह्याच्यामध्ये देखील दरवर्षी आपल्याकडे वाढ होतीये। त्याचा विचार सगळ्याचा साकल्याने करूनच आणि केंद्र सरकारने जे 3% मर्यादा दिलेली आहे की तुम्ही 3% पर्यंतच कर्ज उचलू शकता सगळ्याच भारतातल्या राज्यांना, त्याच्यामध्ये आपण त्याच्या आतमध्येच आहोत या प्रकारे। आणि आज अर्थसंकल्पामध्ये काही रक्कम कमी वाटत असली तरी माझी 7 तारखेला का 9 तारखेला पुरवणी मागणी मी सादर करणार आहे, त्याच्यामध्ये आम्ही ती रक्कम दाखवणार आहे। त्याच्यानंतर पुन्हा डिसेंबरला आम्हाला संधी आहे। अशा पद्धतीच्या संध्या सातत्याने असतात। केंद्रामध्ये देखील आमच्या विचाराचं सरकार आहे। यंदा 15वा वित्त आयोग संपलेला, आता 16वा वित्त आयोग सुरू होतोय। 16व्या वित्त आयोगामध्ये देखील भरीव अशा प्रकारची मदत ही राज्य सरकारला मिळणार आहे, त्याच्यातनं पण आपल्याला निधी उपलब्ध होणार आहे। अशा प्रकारे ह्या सगळ्या जे काही घोषणा केल्या त्या घोषणेची अंमलबजावणी करण्याकरता कुठल्याही प्रकारे निधीची कमतरता भासणार नाही। उलट आम्ही ठाणे, बृहन्मुंबई आणि नवी मुंबई इथं पेट्रोलचा दर राज्यातल्या इतर भागाच्या पेक्षा जास्त होता, डिझेलचा दर जास्त होता, तर आम्ही तिथला पेट्रोलचा दर आता 65 पैसे कमी केलाय आणि राज्याबरोबर त्यांना आणलंय आणि डिझेलचा दर 2 रुपये 7 पैसे प्रति लिटर अशा प्रकारचा कमी केलाय आणि तिथं इतरांच्या बरोबर त्यांना आणलंय। ते पण बऱ्याच दिवसाची त्यांची मागणी होती। असे अनेक चांगल्या बाबी या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं शेतकरी, महिला, वारकरी, युवा, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या घटकाला, समाजातल्या गरीब घटकाला जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न हा महायुतीच्या सरकारने एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली अर्थसंकल्प सादर करत असताना घेतलेला आहे आणि ह्याची सगळ्याची अंमलबजावणी व्यवस्थितपणे होईल
अशा प्रकारची खबरदारी, अशा प्रकारचा निर्धार आम्ही सगळ्यांनी करूनच हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर मांडलेला आहे. मी आत्ताच तुम्हाला काय सांगितलं, दरवर्षी आपलं 50,000 60,000 कोटी 50,000 60,000 आपलं उत्पन्न जीएसटीचं वाढतंय. इथं आकडे आहेत सगळे. त्याच्या संदर्भामध्ये देशाच्या जेवढं कलेक्शन आहे त्याचं 16% कलेक्शन एकट्या महाराष्ट्राचं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राला जेवढं कलेक्शन आहे त्याचा निम्मा पैसा तर आपल्याला जीएसटीनं परत येतोच. ती कुठली अडचण आपल्याला त्या ठिकाणी येत नाही. आणि बाकीच्या संदर्भात आम्ही इथं कुठेही वेडेवाकडे प्रकार होऊ नये म्हणून डीबीटी केलेलं आहे. डायरेक्ट त्या आधार कार्डशी आम्ही लिंकअप करणार आहे. ज्या महिलांना आम्हाला ही मदत करायची आहे ते आधार कार्डशी लिंकअप गॅस सिलेंडर द्यायचा, ते गॅस सिलेंडर देणार नाही. गॅस सिलेंडरच्या रक्कम जी काही 3 सिलेंडरची असेल ती त्या भगिनीच्या अकाउंटला जाणार आहे. एकाने बोला रे एकाने. असल्या बाबतीमध्ये कडक कारवाई केली जाईल. त्याच्यामध्ये अँटी करप्शन ब्युरोला सांगितलेलं आहे, ते त्याचा तपास करतायत. त्याच्या संदर्भात विश्वास नांगरे पाटलांशी आमचं बोलणं झालेलं आहे. त्यांची टीम तिथं गेली, बाकीच्यांच्याकडनं पण माहिती घेत आहेत. असे कुणाच्याही प्रकारचे लाड पुरवले जाणार नाही. जे चुकीचं करेल, जे भ्रष्टाचार करतील त्यांच्यावर ऍक्शन घेतली जाईल. थांबा एकच मिनिट. वर्षभराच्या करता 46,000 कोटी रुपयाची तरतूद त्याच्याकरता केलेली आहे. आणि साधारण आमच्या मुली आणि बहिणी अशा मिळून, कारण त्या 21च्या पुढं आणि 60च्या आत अशा प्रकारची ती योजना आहे. लहान मुलींना जन्मलेल्या मुलीला तर 18 वर्षापर्यंत 1,01,000ची योजना आमची ऑलरेडी आहेच. त्या मधल्या मुलींच्या करता आणि आमच्या भगिनींच्या करता ही योजना आम्ही दिलेली आहे, मुख्यमंत्री माझी बहीण योजना. आणि त्याच्यामध्ये 46,000 कोटी आणि साधारण 2,50,00,000 ते 40,00,000 असा आमचा अंदाज आहे. आणि ते देताना काही श्रीमंतांना ते मिळणार नाही. ज्या गरीब भगिनी आहेत त्याच्या संदर्भामध्ये ज्यांच्याकडे गाडी, 4चाकी गाडी वगैरे असेल, जे इन्कम टॅक्स भरत असतील त्यांना त्या ठिकाणी मिळणार नाही. जे नोकरीला असतील त्यांना त्या ठिकाणी मिळणार नाही. जे गरीब महिला आहेत की ज्यांचं ओढाताण होते, ते सिलेंडर आणू शकत नाही, अशांना ही मदत आहे. तुम्ही म्हणालात की डिसेंबरमध्ये सुद्धा आम्हाला संधी आहे अर्थसंकल्प लागू करण्याची, परंतु विरोधक तर म्हणतायत की तुमचं सरकारच येत नाही. त्यांचं सरकार, पोकळ घोषणा. एक मिनिट, त्यांचं सरकार येणार हे कुणी त्यांना ज्योतिषाने सांगितलं? ज्याच्यामध्ये आम्हाला वाटतं आमचं सरकार येणार. आता फक्त अर्धा टक्काच फरक होता. आणि तुम्हाला माहितीये कशा पद्धतीनं हे नरेटिव्ह, फेक नरेटिव्ह सांगण्यात आले. काय सांगण्यात आलं की बाबा संविधान बदलणार. हे आमच्या बॅकवर्ड क्लासमध्ये इतकं पर्क्युलेट केलं. आम्ही सांगत होतो अरे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नाही बदललं जाणार. एनडीएच्या मिटिंगमध्ये तिथं संविधान ठेवलं. पहिल्यांदा पंतप्रधानांनी संविधानाचा नमस्कार केला. शपथविधीला तिथं संविधान, तिथं मान त्या ठिकाणी ठेवलेला, संविधान दिन साजरा केला. पण फेक नॅरेटिव्ह डेव्हलप करण्याच्या करता ते यशस्वी झाले. त्याच्यात आम्ही कमी पडलो. त्याच्या संदर्भामध्ये त्याला आमच्या आदिवासीमध्ये देखील ते पर्क्युलेट झालं. काहींना वाटलं की समान नागरी कायदा येणार, सगळ्यांचं आरक्षण काढून टाकणार, अमुक होणार तमुक होणार. अल्पसंख्याक समाजाला वाटलं की आता आपला एक तर मताचा अधिकार काढून घेतील किंवा आपल्याला आता गोळा करतील. आणि ते सीएचं नाही का बाहेरच्या आपण आतमध्ये आणणार आहोत, तसं आपल्याला बाहेर पाठवणार. अशा पद्धतीनं त्यांच्यात पण नरेटिव्ह फेक करण्याचा प्रयत्न, सेट करण्याचा प्रयत्न, फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला. हे आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे. त्याच्या मौलाना आझाद मंडळाची यावेळेस आम्ही तरतूद वाढवली. परदेशी जाण्याच्या करता अल्पसंख्याक मुलांचा मुलींचा आम्ही समावेश केला. त्या संदर्भामध्ये कुठंही असं आम्ही, शेवटी राज्य सर्व जाती धर्माच्या लोकांच्या करता करायचं असतं. अर्थसंकल्पामध्ये मी आणि दीपकनी देखील सांगितलं हे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं राज्य. मी त्याच दिवशी प्रेसमध्ये
चहापानाचा कार्यक्रम होता त्यावेळेस सांगितलं की मनुस्मृतीच्या बद्दल आमची काय भूमिका आहे आणि तशा पद्धत हेच शिक्षण मंत्री आहे. कुठलाही धडा नाही काही नाही, दणकून सांगतात श्लोक आहे अमकं आहे तमकं आहे. बरं काही काही लोक ते बघत नाहीत वाचत नाहीत, त्यांनी ऐकल्यानंतर आणि तुमचे अनेक चॅनल झालेले त्यांनी दाखवल्यानंतर त्या गोष्टी कधी कधी खऱ्या वाटाव्या लागतात.